मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून समन्स जारी। सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी चौकशीसाठी समन्स। जालन्यात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांसोबत संवाद। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची आज सांगता। ढोंगी राहुल गांधी म्हणत केशव उपाध्यायांचं टीकास्त्र। ट्विट करत राहुल गांधींवर साधला निशाणा। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार। पक्षाच्या आढावा बैठकीत अजित पवारांच्या सूचना। इच्छुकांच्या मुलाखती घेताना अजित पवारांनी केलं स्पष्ट। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचं व्यक्तिगत मत असल्याचं शरद पवारांचं विधान। फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुलबुवा उभा केलाय। मूळ विषय लपवण्याचा प्रयत्न असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। मलिदा खाल्ल्यानंतर घालीन लोटांगण करतात मुख्यमंत्र्यांचं। अजित पवारांवर सपकाळांचं टीकास्त्र। खडसेंकडून नव्या जमीन घोटाळ्याचा खुलासा। पुण्याच्या बोपोडी जमीन व्यवहारात गैरव्यवहार। माजी महसूल मंत्री खडसे यांचा दावा। माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरेंचा वाद दादांच्या दारात। अजित पवारांनी दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं। वादावर मध्यम मार्ग काढण्याचं खंडाळकरांना आश्वासन मिळाल्याचा दावा। मतचोरीनंतर सत्ताधारी जमिनी चोरू लागले। उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर घणाघात। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस। आधी पैसे भरा नंतरच व्यवहार रद्द। शासकीय विभागाने पार्थ पवारांना कळवलं। एशियाटिकची आजची निवडणूक लांबणीवर। मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय। काँग्रेस आमदारच दुबार मतदार। भाजपने केला भंडाफोड। आमदार अस्लम शेख यांचं मतदार यादीत नाव 2 वेळा। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा खुलासा। मी वंदे मातरम म्हणणार नाही। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा उद्दामपणा। मालेगावात इस्लाम पार्टीच्या सभेत केलं वक्तव्य। जरांगेंना जीवे मारण्याचा कट। दोघांना 6 दिवसांची कोठडी। ऑडिओ क्लिप बाबत आरोपींची सलग 6 तास चौकशी। दादा गरुड, अमोल फुले अशी आरोपींची नावं। हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम। खेडच्या नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार। वैभव खेडेकरांना विश्वास। वैभव खेडेकर काहीही बोलतायत। खेडेकरांच्या विधानाला महत्व नाही। योगेश कदमांचं प्रत्युत्तर। उत्तर प्रदेशात 4 नव्या वंदे भारतचं लोकार्पण। पंतप्रधान मोदी यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद। कोल्हापुरात महाविकास आघाडीची बैठक। महायुती विरोधात एकजूटपणे लढण्याचा आघाडीचा निर्णय। सतेज पाटील, विनायक राऊत, सुनील प्रभूंची उपस्थिती। मुंबईत युवा सेनेचा आमदार सुनील राऊतांविरोधात विराट मोर्चा। महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या कामाबाबत दिशाभूल केल्याचा आरोप। न केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप। 10 वर्षात 44 कोटींचा डांबर घोटाळा। बाळमाने यांचे रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या कामांवरून उदय सामंतांवर आरोप। जुनीच टेप पुन्हा लावली। सामंतांचा पलटवार। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाही। भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। बीड नाळवंडी रोडची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थ संतप्त। अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी लागतो तासनतास। कागदावर संभाजीनगर, फलकावर औरंगाबाद। धुळे नगावबारी परिसरात दिशादर्शक फलकावर औरंगाबादच। त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचं आंदोलन।